उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनींना नमस्कार. सर्वात प्रथम राजे शिवछत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि महात्मा गांधी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिला चंदनाचा, भगवा टिला चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार, हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. साधारण 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने मुठभर मावल्यांच्या साथीने महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले आणि शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, परंतु सर्वात आदर्श राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवरायांचे आपल्या स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य आणि माणुसकी. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे आणि परस्त्रीला आई समान मानणारे आपले शिवराय हे एकमेव राजे होते. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. बाजीप्रभूंच्या या ऐतिहासिक वाक्याने केवळ शौर्य नव्हे तर राजांच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. आणि म्हणूनच जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाई जिंकण्याची उदाहरणे आपण पाहिले आहेत. जगणारे ते मावले होते, जगणारे ते मावले होते, जगवणारा तो लढवय्या होता. जगणारे ते मावले होते, जगवणारा तो लढवय्या होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेची काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. आपल्या शिवरायांचा संघर्ष हा कुठल्याही जाती धर्मासाठी कधीही नव्हता. खरं तर आपल्या शिवरायांचा संघर्ष हा कुठल्याही जाती धर्मासाठी कधीही नव्हता, तर शिवरायांचा संघर्ष हा रयतेच्या राज्यासाठी होता. अनेक विचारवंतांनी सांगून ठेवले आहे की केवळ दाढी मिशी वाढवून कपालावर चंद्रकोर लावून कोणीही छत्रपती शिवाजी महाराज होत नसतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खऱ्या अर्थाने करण्यासाठी आपल्या प्रत्येकामध्ये जिजाऊचे संस्कार जोपासणे आवश्यक आहे. मनातील अहंकार बाजूला ठेवून एकमेकांबद्दल आदरित प्रेम भावना ठेवणे नितांत गरज आहे. केवळ स्वार्थ भावनेतून स्वतःच्या जाती धर्माचा गैरफायदा घेऊन निर्माण होणारे वाद थांबवून माणुसकी जोपासणे ही आजच्या काळाची गरज आहे. तसेच प्रत्येक महिलांसाठी सन्मान मनात असणे आवश्यक आहे. आणि अर्थात शिवाजी महाराजांनी ज्या तऱ्हेने आपल्या मावल्यांना अगदी पोटच्या मुलासारखं जपलं, आज आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की गड किल्ल्यांची जोपासना सुद्धा अगदी त्याच रीतीने होणं आवश्यक आहे. म्हणून चला सर्वांनी शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करूया आणि सर्वांनी एका आवाजात बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. धन्यवाद. मला बोलायची संधी दिल्याबद्दल सन्माननीय संयोजन समिती यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.